नमस्कार मित्रांनो, सध्या अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना चालू आहे आणि भारतभर सध्या इंधनची टंचाई चालू आहे. डिझेल पेट्रोलचा तुटवडा आहे आणि अशामध्ये प्रवास करणं कठीण बनलं आहे. तर आपल्या ईटनगरीचे म्हणजेच पारा येथील जावई असलेले क्रांतिसिंह राऊत यांना त्यांच्या सासऱ्यांनी पेट्रोल डिझेलच्या तुटवड्यामुळं एक आगळं वेगळं असं आंदन दिलेलं आहे आणि ते म्हणजेच या ठिकाणी प्रत्यक्ष जिवंत अशी सिंधी जातीची घोडी या ठिकाणी दिलेली आहे. प्रत्यक्ष स्वतः जावई असलेले क्रांतिसिंह राऊत या ठिकाणी उपस्थित आहे. आपण त्यांनाच विचारूया की काल काय घटना घडली आणि हे तुम्हाला भेट सरप्राईज कसं मिळालं? नमस्कार. अधिकचा मास महिना असल्यामुळे आमच्याकडं धोंड्याला जावायला बोलवतात कासरवडीला. तर पेट्रोलची टंचाई आणि महागाई, सोन्याचा वाढता भाव याला पर्यायी उत्तर म्हणून त्यांनी मला ही सिंधी जातीची घोडी सरप्राईज म्हणून दिलेली आहे. आणि हे आम्हाला काही माहीत नव्हतं. डायरेक्ट फोन आला की तुम्हाला एक शेती उपयोगी वस्तू दिलेली आहे. तर मग बघतो तर काय ही एवढी सुंदर अशी घोडी गिफ्ट दिलेली आहे. साधारण ह्या घोडीचं वय काय आहे किंवा ही जी सिंधी जात आहे तिचे काय वैशिष्ट्ये आहेत? ही सध्या 18 महिन्याची आहे आणि हिचं वैशिष्ट्य म्हणजे ही ती गरीब आहे, आपण सोडलं तरी कुठं हलणार नाही, काही नाही. आणि हिची हाईट 57-58 मापाची आहे सध्या. आणि हिचं वैशिष्ट्य म्हणजे जर तुम्ही रायडिंग करताना चालत गेलात तर तुम्ही जर घोड्यावर जरी पडलात तर ही जागेवर थांबते, तुम्हाला सोडून जात नाही. आणि स्वभाव शांत असल्यामुळे लात वगैरे काही मारत सासऱ्याने तर ही अनमोल भेट दिलेली आहे. मग हिला पुढं काय नेमकं सांभाळायचं काय पुढच्या योजना काय आहेत? नाही. वस्तू शेवटपर्यंत सांभाळायची. मित्रांनो बघा, आगळीवेगळी भेट. बऱ्याच ठिकाणी जे काही अधिक मास असतो त्या ठिकाणी जावायला बोलून गोडधोड जेवण आणि सोन्याची अंगठी देण्याची परंपरा आपल्या महाराष्ट्रामध्ये तर नक्कीच आहे. परंतु सोन्याचे भाव गगनाला भिडलेले आहेत आणि त्या एक आगळं वेगळं आपणही काहीतरी वेगळं केलं पाहिजे असं एक अनमोल भेट आपल्याला या ठिकाणी सासऱ्यांनी जावायला दिलेली आहे. त्या घोडीचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणलं तर ही पंचकल्याण आहे. चारी पाय पांढरे आहेत, चेहऱ्यावरती ब्लेज आहे आणि डोळ्याच्या वरती बावरा आहे. बालभौरी त्या दोन्ही कानाच्या मध्ये क्लिअर आहे. त्याच्यामुळे कंठ आहे. याचे वैशिष्ट्य असे असतात, देवमन नसेल तर कंठ असला तरी चालतो. त्याला बऱ्याच खोडी असतात, ती बघून घेतली जाते. त्याच्यामुळे ही चांगल्या व्यापाऱ्याकडून आपण घेतलेली आहे.